पॅकिंग आहे ते काय बघणार नाही बघता तरी शिंग तर दिसत हत्तीला शिंग कशी असते आप्पा सांग तुडा आला हे देख तुडतुडा हे देखो देखो तुडतुडा तेरे हात पे हा, असा ओ. असतो तुडतुडा मग हा गो मग हे आपल्या कलमांची वाढला होता मग गाईज मला आहे ना जवळजवळ ह्याने अक्षरशः हरवला नाही हे जिथे तिथे आणतात ना तिथले रस्ते एवढे डेंजर आहेत ना भाई. सो हे गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल जिसका नाम आहे राजेश फटफडे ब्लॉग्स. तर आज आपण चाललोय फवारणीसाठीच आज पण. सो चला आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते बघूया. सकाळ झालेले आहेत आणि सकाळचे वाजले 7:30 आणि आपण चाललोय गाडीकडून फवारणीला. सो चलो आज देखते ब्लॉग में क्या क्या होता है. तर गाईज सकाळ सकाळ जाता जाता आपल्याला एकाला सोडायचं आहे फवारणीला. सो जाता जाता आपण तिकडे जाताना सोडून जाऊया आणि मग आपण तिकडे रेग्युलर जातो ना फवारणीला तिकडे आपल्याला जायचं आहे. सो चला अर्धा तास आधी लवकर निघालो म्हणून आपण अर्धा तास आधी लवकर निघालोय कारण का जाताना आपण त्याला सोडू मग जाऊ. लेट्स गो चलो. तर गाईज त्याला जवळच्याच गावात आपल्याला सोडायचं आहे. बघूया तर समोर जाता आपण दुःख आहे बारीक बारीक आणि इथे जवळच्याच गावात म्हणजे नरव्यात आपला सोडायचं त्याला. गाईज तो बघा तो आपला मित्र आहे त्याला आपल्याला सोडायचं आहे. हे 2-3 बॅलर आहेत 2 बॅलर आहेत आणि फवारीचे पाईप आहेत आणि मशीन आहे. सो तेवढा का थोडं आपल्याला जायचं लगेच. सो आपण जातोय बरोबर 8:15 8:15 जातोय आपण. लेट्स गो. मिलते देखो सूर्यदेव भी उधर अच्छी तरह से उगव गया है. आरसर बघूया ते आपण बॅलर वगैरे दोघातून येतोय आणि भाव आपला त्याला सोडला आपण. आणि चला आता आपण आपल्या रेग्युलर कामाला सुरुवात करूया. अभी यार काटा बिटा अंदर है देखो जंगल से पूरा लाया है गाडी. म्हणजे मोठं नाही जंगल पण थोडंफार आहेत ते काटा लागतात आहेत क्रॅश पडतील बाकी काय नाही. कलरला भाई कलर बहुत है अच्छा मारा हुआ. हो आता बघ चला आता आपण मोबाईल ठेवूया आणि गाडी चालवूया. स्टॉप सिग्नल ओके. अरे हे काय आहे तुला आता आलो त्या रस्त्यानं आप्पा हे बघ काय ते 20 रुपयाचं काय आहे ते 2000 रुपये शिंगायत की हे शिंगायत की आप्पा दाखव जरा बघूया. काय दिसमे देखो हत्ती नक्की काय हत्ती नव्हे ना आपण बघूया चालेल ना. बघ पॅकिंग आहे ते काय बघणार नाही बघता तरी शिंग तर दिसत हत्तीला शिंग कशी असते आप्पा सांग मला. बैलाला आहे काढू नको सगळं हे दोन्ही हा मग अरे हे सोंडवाला हा सोंडवाला काही ते बघा हत्तीला 2 शिंगा पण आली बघा. बैल नाही हत्ती हे. तर चला काय जात आम्ही आलोय फवारणीसाठी. हे बघा तर मित्रांनो फायनली आता आम्ही निघालोय फवारणीसाठी जायला. आणि हे बघा साहेब बऱ्याच म्हणजे 2-3 दिवसांनी तरी आलेत साहेब मध्ये गायब होते. तर चला भेटू आपण डायरेक्ट तिकडे. आता आम्ही निघालोय पाणी वगैरे भरलेले फुल. तुडा आला हे देख तुडतुडा हे देखो देखो तुडतुडा तेरे हात पे असा असतो तुडतुडा. मग हा गो मग हे आपल्या कलमांची वाढला होता मग भाई. देखो इतना असा छोटा काय खाते वाटत मांस. त्या कलमाला खात होता बघितलेच नाही. तर काय आपलं इथं पाणी वगैरे भरून झालंय आणि आता आपण निघालोय. चलो उक्षी घाटात बघा काय व्ह्यू आहे. हळूहळू चाला. उक्षी घाटात हे उक्षी घाटातला व्ह्यू आहे आमच्या जवळचा. आज आम्ही दुसरं लोकेशन निवडलंय. आज बरेच आहेत ना बऱ्याच दिवसात नाही तर आम्ही टेंबे इकडं कुणगूस हेच रोज आपला डेली. तर आज आमच्याकडे नवीन पट्टा आलेला आहे. तर तुम्ही हा सुद्धा पट्टा बघू शकता. संगमेश्वर साईडचा पट्टा आम्ही घेतलेला आहे निवडलेला आहे. आणि बघा दुःख आहे इकडे आणि काही तिकडे बोल 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 वा 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 दुःखात कसे तांदणे असं आहे ते. हा तर गाईज बघा दुःख बघा काय आहे ते. चला आता आपण गाडी चालूया विषय संपला. आपण गाईज तिकडे ब्रिजचं काम चालू आहे. हा ब्रिज हा होणार आहे मोठा का झालाय ब्रिज उक्षीमध्ये. आता आम्ही बघूया गाईज हा पाठीमागं ब्रिजचं काम झालं आहे. तर गाईज थोडी थोडी चहा पिऊया आणि मग पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. इकडे दुःख इकडे नदी आणि इकडे बरोबर आम्ही मधी जातोय आम्ही कधी
गाईज आता आम्ही मुंबई गोवा हायवेवरती आहे. आता आम्ही निघालो, चहा वगैरे प्यायलोय. गाईज आता आम्ही आलो इथे फवारणी करायला इथं पोचलोय. आणि रस्ता बघाल ना, टाकीने भावा काय केलं सांग. टाके सरकले मागे. टाकी पूर्ण जागा सोडून पाठी गेली जवळजवळ 1.5 फूट. हे बघा ह्या रस्त्यान, म्हणजे ह्या रस्त्यान तू वरती नाही म्हणतो परत अजून. हो इथे ह्या झाडाजवळ. ह्याच्या वरती नाही ना गाडी. त्यात काय पण सांगशील पण तू ह्याच्या वर पण नाही काय. जे बघा आपल्या इकडनं इकडं आपली खाली गाडी आहे, तिकडनं आपल्या इथं आणायची गाडी. गाईज मला आहे ना जवळजवळ ह्याने अक्षरशः हरवला नाही. हे जिथे जिथे आणतात ना तिथले रस्ते एवढे डेंजर आहेत ना भाई, एवढे डेंजर की भाई नाव नाही. तर गाईज असा एक एरिया नाही भाई ह्याने असा मला दिला नाही की चांगला, की जेणेकरून जिथं आपण गाडी व्यवस्थित लावू, म्हणजे गाडीला काही त्रास न होता आपण ते व्यवस्थित पार्किंग करू आणि फवारण्यास सुरुवात करू. असा कुठलाच एरिया नाही, एक पण एरिया फक्त टेंबे सोडला तर कुठलाच एरिया नाही. आता परत इथून वरती गाडी न्यायची आहे आणि भाई रस्ता एवढा डेंजर आहे ना, पुरा घाट आहे. जर वरती नाही नेली तर भाई पाईप नाही पुरणार. क्या भी कर सकते, चलो जो अपने को करना पड़ता है वो करना के लिए आपल्या मित्रांनो करायचं ते करायला लागणारच. तो गाइस कितना अच्छी तरह से उसको सजा के रखा है इधर, और अभी काटे खुटका में लेके जाएंगे. चलो तर गाइस चला आता आपण गाडी वरती घेऊन जाऊया आधी व्यवस्थित, आणि मग शूटिंग करू वरती नेल्यानंतर. तब तक के लिए आप बने रहो व्हिडिओ पे. तर चला नंतर भेटू डायरेक्ट. तर गाईज गाडी वरती ना, राजूने गाडी वरती आणली पण गाडीला काय त्रास झाला असेल ना. गाडीची टाकी बघा, हा गायचं बघा टाकी एवढी जवळ चिकटून असते. टायर सरकून अवघड रस्त्यात ना आली वरती गाडी. भाई महिंद्रा आहे म्हणून सब कुछ है भाई, इसमें तो दम है. तर गाईज तिथं आम्ही आता आलोय ना वरती, एकदम डोंगरा झालो चालत. आता बघा इकडे फवारणी करतात आहे ते बघा. आणि इथं समोरचा व्ह्यू बघा भाई, काय येतोय रे. मोबाईल पण दिसत नाही पण दिसतोय आम्हाला चांगला इथनं. खरंच सांगतो तुम्हाला गाईज, हे बघा इकडे ते हायवे, मुंबई गोवा हायवे बी इथनं दिसतोय की रे. तर गाईज आता फवारणी वगैरे आमची तर आटपली, आणि हे बघा पाईप बी मुंडू आहे साहेब. तर आता आपण निघायचं आहे बघा, काय झालंय सगळं तयारी करून. चला भेटू नंतर. फायनली गाईज निघालोय. गाडी वगैरे काढलेले हे बघा. काय गडबड का आप्पाचा गेम करायचा आहे. हा ठीक आहे, तर चला निघालो आम्ही इथनं. जायला थंड पैसे घेऊन येतात भाई. रस्ता बघा आता ना कशी गाडी आली असली इकडे विचार करा. पुऱ्या गाडीतली टाकी इकडची तिकडं, तिकडची इकडं. हे बघा इथं गाडी होल पडली ना असली इथे बघा. इथे पुरी गाडीची टाकी ना इकडं तिकडं होऊन गाडीने मास शिवाय म्हणजे चला आता आपण हायवेला लागतोय. आता कॅमेरा आपण बंद करूया, बस करूया. हे बघा हे म्हणजे हे खा नाही तुम्ही खुश व्हा, हे ठेवा तुम्हाला काय. बघा आम्हाला तर थंड प्यायचा. हा हे मेन आहे बघ. वाव गाडी काढ. तुम्हाला पाहिजे का? दादा मला जाणायचा ह्याच्यात देतात. काय बघा 50-50 करतोय. 100 रुपयाचं कॅशबॅक आहे पेटीएम. सांडू नकोच बाबा. सोनगिरी राहण्याला काय तिथं आम्ही कोल्ड्रिंक प्यायला थांबलो होतो. कोल्ड्रिंक वगैरे घेतलं आता. इकडे 50-50 करतायत, ते पण मस्त आहे. 2-3 चला काय कोल्ड्रिंक वगैरे पितो आणि आम्ही इथं निघणार आहे. आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात करणार आहे. चला तर गाईज आता आपण त्यांना सोडलंय आणि निघाला आता घरी जायला. सो आता वाजले दुपारचे 1:30. जेवूया बिऊया आणि संध्याकाळी डायरेक्ट भेटूया. लेट्स गो, मिलते शाम में. तर तब तक के लिए ब्लॉग पे बने रहो. तर भेटूया आपण संध्याकाळी डायरेक्ट. तर चला. सो गाईज संध्याकाळचे वाजले 4 आणि आता आपण चालले पाणी घेऊन बघूया. तर चला आता थोडंसं राहिलं आहे फक्त. एक 300-400 लिटर असेल ना. 300-400 लिटर खाल्यानंतर आम्ही जाणार. तर गाईज हे बघा भावानं गाडी गेली, सागर भावानं. तर आपला ट्रायल मारायची आहे. तर गाईज बघूया आपण एकदा ट्राय मारून बघूया गाडीची काय कंडिशन आहे. स्वतः मालकाला घेऊन ट्रायल मारणं म्हणजे मालकाचा विश्वास नसल्यामुळे हे असे धंदे करावं लागतात आम्हाला. 1 2 3 याचा काहीतरी भलतीच लफडे काय हे आहे ना. ह्या एफजेडचा हा विषय आहे. 1 2 3 4 ओके ब्रो. हाँ अभी ओके हो गया.
तर गाईज बघ आता अशी काय सेटिंग केलं नाही भावान, बघूया ट्राय करून काय विषय आहे तो. ओके तर गाईज आपण ट्राय मारूया, मग भावाला काय रिपोर्ट आहे ना गाडीचा तो आपण सांगूया. गाडी ओके आहे, विषय नाही, इंजिनचा ओके आहे, नादच नाही करायचा. अभिनंदन, एक नंबर वाटते. बघूया चालून आपण आणि रिपोर्ट द्या भावाला. चला गाईज गाडी आहे ना भावाची, नाच खुळा एकदम एक नंबर आहे गाडी. उगाच काय नादच करायचा नाही गाडीचा. हा क्लच तो थोडासा प्ले कमी करायचा, हजाराचा एवढा प्ले ना जरा कमी करायचा प्ले, त्याला लगेच उठते ती. त्याच्यामुळे हाफ क्लच आहे गाडीची. आणि स्पोर्ट बाईक हाफ क्लचच पाहिजे खरी म्हणजे जराशी, म्हणजे कशी गाडी उठवायला बरी पडते. इथे नंबर पण मारू कुठे हे लावू नको तर थोडासा वाईट जरा तो लाव, पंकुला आहे ना, पंकू लावला तसा. जगा माझ्याकडे बघा, एक नंबर रे. तर निघाला भाव गाडी घेऊन, आम्हाला सोडून चाललाय. मी आपली गाडी लावली पाणी खाली व्हायला. चला सो गाईज असा काय आपला आजचा ब्लॉग संपलाय. आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर. Oh, you make me wanna talk.